नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह 12 प्रमुख नेत्यांची उपस्थिती. राज्यसभेसाठी अनेक बड्या नेत्यांच्या नावाची बैठकीत चर्चा. कोअर कमिटीच्या नावांचा प्रस्ताव चर्चेला जाणार दिल्लीत. मी आज किंवा उद्या अंबादास दानवे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार. खासदार संदीपान भुमरेंचं वक्तव्य. केलेल्या आरोपांचे दानवेंनी उत्तर द्यावं. भुमरे यांचं दानवेंना आव्हान. हिंगोली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. आतिश दांडेगावकरांचा भाजपात भव्य प्रवेश. वसमत ते मुंबई भव्य पक्ष प्रवेशासाठी मोठं शक्ती प्रदर्शन. नाशिक महापालिकेची स्थायी समिती सभापती पदासाठी आज निवडणूक. महापालिका स्थायी सभागृहात पीठासीन अधिकारी तथा नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत होणार निवड प्रक्रिया. भाजप आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार मच्छिंद्र सानप यांच्याकडे 13 सदस्यांचे पक्षीय बळ. आईचं पार्थिव घरात आणि लेख परीक्षा केंद्रावर. आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शालिनीने दिला 12वीचा पेपर. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा येथील घटना. राजूर ते अहिल्यानगर लॉंग मार्चचा आजचा दुसरा दिवस. लॉंग मार्च अकोले शहरातून संगमनेरकडे रवाना. डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वात आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेने रवाना. वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे विदर्भाचं पांढरं सोनं धोक्यात. तरोडा शिवारात अवकाळीचा कपाशी पिकाला सर्वाधिक फटका. शेतकरी हवालदिल. नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याची अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या. कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. वाशिम गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 4 दुचाकींसह 2 अट्टल चोर अटकेत. आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील गिरोली येथे भीषण आग लागून सुमारे 850 लाकडी मधमाशांच्या पेट्या जळून खाक. या आगीत मधपेट्यांसह मध, मेण इतर साहित्य जळून खाक झाल्याने लाखोंचं नुकसान. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.